नमस्कार, मी आकाश जाधव. LIC हाऊसिंग फायनान्सनं आत्ताच असिस्टंट आणि असिस्टंट म्हणजे या दोन्ही जागा ज्या आहेत त्या सध्या काढलेल्या आहेत. अचानक LIC हाऊसिंग फायनान्सची ॲडव्हर्टिजमेंट आल्यानंतर खूप लोकांना अपेक्षा होती की LICची स्वतःची ॲडव्हर्टिजमेंट असिस्टंटची येते की काय. पण हाऊसिंग फायनान्सच्या जागा आणि त्यातल्या त्या जागांची संख्या कमी पाहता खूप विद्यार्थ्यांनी ती ॲडव्हर्टिजमेंट वाचणे सोडून दिलं. तर माझं असं म्हणणं होतं की ॲडव्हर्टिजमेंट वाचली जरी नसेल तरी पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मग ठरवा की तुम्हाला याला अप्लाय करायचं आहे किंवा नाही आहे. सोबत तुमच्या मी काही फॅक्ट्स अँड फिगर्ससुद्धा मांडतो, जेणेकरून तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं की नाही हे सुद्धा जास्त सोपं जाईल तुम्हाला हे ठरवण्यासाठी. हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचं LIC हाऊसिंग फायनान्स काय आहे, ही गव्हर्नमेंट आहे का प्रायव्हेट आहे, त्याच्यानंतर यातला जॉब कसा आहे, LIC आहे किंवा नाव LIC जोडलं गेलेलं म्हणजे मार्केटिंगचं कोणतं काम आहे का, हे सगळे छोटे मोठे जे डाऊट्स आहेत हे आपण सगळ्यात पहिल्यांदा असलेली एक्झामची डिफिकल्टी लेवल काय आहे, कशी आहे, दोन्ही पोस्टला अप्लाय करता येईल का एका पोस्टला अप्लाय करता येईल, या सगळ्या गोष्टी आपल्याला वन बाय वन आपल्या आजच्या शॉर्ट व्हिडिओच्या निमित्तानं ज्या आहेत त्या पाहायच्या आहेत. ते पाहत असताना जस्ट काय आपल्याला अनाऊन्समेंट आपल्याला करायची होती. आपल्याला आपली बँकिंगची ऑफलाईन बॅच जी ते औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर इथं 17 ऑगस्टपासून जी ती स्टार्ट करायची आहे. ऑनलाईन मोडमध्ये आत्ताच आपण बॅच जी ती स्टार्ट केलेली आहे आपल्या आय प्रथम ॲपवर, ज्या बॅचचं नाव बँकिंग स्टार 3.0 अशी आहे. कोणतेही एक्झाम स्पेसिफिक नाही, पण पहिले 4 महिन्यामध्ये बँकिंग असो, त्याच्यानंतर इन्शुरन्सची एक्झाम असो, बँकिंगच्या दोन्ही अरेनामध्ये येणाऱ्या सगळ्या एक्झाम्स आपण त्या निमित्तानं जे ते कव्हर करतो. ती बॅच आपण आत्ताच स्टार्ट केलेली आहे, ज्याचे डेमो लेक्चर्स अजूनही सुरू आहे. ही बॅच आपण 1 ऑगस्टला जी ती स्टार्ट केलेली आहे. तर ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्हीसुद्धा मोड जे ते विद्यार्थ्यांसाठी सध्याला उपलब्ध आपण सेपरेटली केलेले आहेत, सो दॅट त्या विद्यार्थ्यावर तितकं लक्ष आपल्याला व्यवस्थित देता आले पाहिजे. आणि सोबत या लाईव्ह बॅचेसच्या शिवाय रेकॉर्डेड सुद्धा आपल्याकडे बॅचेस जे आहेत त्या सध्या अवेलेबल आहेत, ज्यामध्ये क्वांट आणि ॲग्रिकल्चर हे जे दोन महत्त्वाचे विषय आहेत ते आपण विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिले. त्यामध्ये कंप्लीट क्वांट कोर्स हा IBPS आणि इन्शुरन्सच्या सगळ्या एक्झामसाठी लागतो. तर तो विद्यार्थ्यांना आपण 1 मंथ, 3 मंथ, 6 मंथ आणि 12 मंथ या सबस्क्रिप्शन मोडमध्ये अवेलेबल करून दिलेला आहे. आणि ॲग्रिकल्चरचा जो आहे तो 1 इयरसाठी विद्यार्थ्यांना हे दोन्हीसुद्धा पार्ट विद्यार्थ्यांना व्हिडिओ ऑन डिमांड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल करून दिले आहेत. ह्याच्याशी संबंधित कसलाही डाऊट असेल तर खाली टिकट लाईनवर जे नंबर्स आले आहेत त्या नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ती माहिती घेऊ शकता. तर आपण आता पुन्हा आपल्या ॲडव्हर्टिजमेंट होतो. पहिल्या टप्प्यामध्ये आपण ॲडव्हर्टिजमेंट बघूयात आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याच्यावर येणारे तुमचे जे प्रश्न आहेत ते तुमचे प्रश्न त्यानंतर पण बघून घ्यात. ही ती जाहिरात आहे ज्यामध्ये जो महत्त्वाचा पार्ट आहे तो पार्ट मी बोल्ड केलेला आहे. ह्या एक्झाम थ्रू आपला एक स्टुडंटसुद्धा मागे सिलेक्ट झालेला आहे. तर त्याच्याशी सुद्धा बोलल्याच्या नंतर जे आहेत ते काही मुद्दे यातले बऱ्यापैकी क्लिअर झालेले आहेत. आता LICची ही जाहिरात दोन्हीसुद्धा, जसं LIC काय करते, LIC हाऊसिंग फायनान्स आहे, पण LIC स्वतः काय करते की असिस्टंट वेगळी काढते, AAOची ॲडव्हर्टिजमेंट वेगळी येते आणि DOची वेगळी येते. पण इथं LIC HFL मुळात ऑर्गनायझेशनची साईज LICपेक्षा छोटी असल्यामुळं त्याने असिस्टंट आणि असिस्टंट मॅनेजर दोन्हीसुद्धा वेकन्सी जे आहेत त्या सोबत काढलेल्या आहेत. आणि असिस्टंटच्या वेकन्सीज ॲज ऑलवेज त्याने देताना रिजन वाईज दिलेल्या आहेत. त्यामध्ये वेस्टर्न रिजनला टोटल 50 पैकी गोवा, गुजरात आणि महाराष्ट्राच्या 15 वेकन्सीज आहेत. जर तुम्ही रिजन वाईज अप्लाय करताय तर रिजन वाईज तुम्ही जो रिजन निवडलेला आहे तुम्हाला एक्झाम त्याच ठिकाणी साधारणतः द्यायची आहे. पण जर असिस्टंट मॅनेजरसाठी केलं तर त्यासाठी 30 वेकन्सीज अक्रॉस इंडिया आहेत. तर तुम्ही असिस्टंटसाठी जॉब करतायत तर तुम्ही त्याच रिजनमध्ये जॉब करणार आहात. पण जर तुम्ही असिस्टंट मॅनेजर म्हणून झालात तर तुम्हाला अक्रॉस इंडिया तो जॉब करायचा आहे. पण LICचं मुख्यालय हे मुंबईला असल्यामुळं महाराष्ट्रातल्या लोकांना तो प्रॉब्लेम नाही की अशा जॉब्समध्ये महाराष्ट्र सोडून जो आहे तो दुसरीकडे त्यांना जॉबला जावं लागावं. हा वाला प्रॉब्लेम ॲटलिस्ट महाराष्ट्रातल्या लोकांसोबत होत नाही. त्याच्यानंतर ह्या ज्या पोस्ट आहेत ते असिस्टंटची पोस्ट त्यांनी सांगितलं रिजन वाईज आहे आणि असिस्टंट मॅनेजरची ऑल इंडिया आहे, जसं मी आत्ता तुम्हाला डिस्कस केलं तसंच. आता ह्याच्यामध्ये ज्या असिस्टंट मॅनेजरच्या जागा त्या भरणार आहेत त्या 2 टप्प्यातून भरणार आहेत. एक आपल्यासारखे विद्यार्थी बाहेरून घेणार आहेत आणि दुसरं त्यांचे जे LIC हाऊसिंग फायनान्सचे इंटरनल चॅनल आहेत, ज्या चॅनलसाठी काही लोकांनी काम केलेलं आहे, तर DME म्हणून त्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा ते घेणार आहेत. तर बाहेरचे लोक आणि त्यांचे स्वतःचे डायरेक्ट मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह अशांना ते चान्स देणार आहेत ह्या एक्झामसाठी. आणि ओपन मार्केट आपल्यासारखे फ्रेशरसुद्धा घेणार आहेत. त्याच्यानंतर दिलेले कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर ओनली 1 पोस्ट. या 2 पैकी एक तर तुम्ही असिस्टंटला अप्लाय करू शकता किंवा असिस्टंट मॅनेजरला अप्लाय करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाचं आता सगळ्यात एक लक्षात घ्या की डायरेक्ट मॅनेजमेंट मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह सोबत तुमची कॉम्पिटिशन नाही का, तर तुमची स्वतःचा अभ्यास जो आहे तो चांगला आहे.
त्या तुमचा ॲप्टिट्यूडचा अभ्यास चांगला आहे. त्यामुळं तुमचा अभ्यास ठीकठाक असेल तर असिस्टंटला अप्लाय करा. तुमचा अभ्यास जेन्युइनली चांगला असेल तर तुम्ही असिस्टंट मॅनेजरला अप्लाय केलं पाहिजे. ह्या पद्धतीनं. तर 2 पैकी एका पोस्टला तुम्हाला अप्लाय करता येईल. एक्झामच्या त्यांनी दिलेले की ॲप्लिकेशनच्या ज्या तारखा आहेत त्या 4 ऑगस्टपासून 25 ऑगस्ट आहेत. एक्झामचे कॉल लेटर साधारणतः एक्झामच्या 7 ते 14 दिवसात येतील. एक्झाम टेंटेटिव्हली असिस्टंटची असो किंवा असिस्टंट मॅनेजरची असो ही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये एक्झाम होईल. सांगण्याचा मुद्दा आता सध्याला ऑगस्ट सुरू आहे, तर तुमच्या हातामध्ये हार्डली 1.5 महिन्याचा 1-1.5 महिन्याचा 2 महिन्याचा वेळ जो आहे तो तुमच्या हातामध्ये शिल्लक आहे ह्या परीक्षांसाठी. आता आधी तुमचा अभ्यास झाला असेल तर तुम्हाला निश्चित या गोष्टीसाठी फायदा होईल. असिस्टंटचा पगार जवळपास 34,000 आहे आणि ऑफिसरचा जो आहे तो 80,000 आहे. तर मला सांगा कोणता असा प्रायव्हेट जॉब आहे तो तुम्हाला स्टार्ट करत असताना हा पगार देईल? तुम्हाला जी लेवल एखाद्या बँक एक्झाममध्ये किंवा इन्शुरन्समध्ये आपण म्हणतो की त्यांचा स्टार्टिंग पगार जो आहे तो 30 ते 35 असतो, त्या रेंजमध्ये आहे. आणि ऑफिसरचा बँकेतला पगार जो आहे तो कुठेतरी ग्रॉस पॅकेज 70-75 मध्ये असतं, ह्यांचं त्यांच्यापेक्षा जास्त आहे. इनफॅक्ट बेसिकच बघा, बेसिक 53,600 आहे. जेवढं मला आठवतं IBPS POचं बेसिक 36,000 आहे आणि वरचे सगळे अलाउन्सेस जे ते बेसिकवर असतात. तर ह्या पद्धतीनं ह्यांचा जो पगार आहे LIC हाऊसिंग फायनान्सचा हा बँकेपेक्षा जास्त आहे. कोणत्याही नॅशनल बँकांपेक्षा जे ते जास्त आहे. हे असं आणि सोबत ते सगळे अलाउन्सेस जे एखाद्या नॅशनल बँकेला मिळतात, ज्यामध्ये लंच अलाउन्स आहे, PF आहे, मेडिक्लेम आहे, ग्रॅज्युटी आहे, LTC, ग्रुप इन्शुरन्स स्कीम, हाऊसिंग लोन, परफॉर्मन्स इन्सेंटिव्ह ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या जॉबमध्ये अवेलेबल आहेत. थोडंसं पुढे या. प्रोबेशन पिरियड जो आहे तो असिस्टंटसाठी 6 महिन्याचा आणि ऑफिसरसाठी 1 वर्षाचा प्रोबेशन पिरियड असणार आहे. इलिजिबिलिटी जी ती दोघांसाठी साधारणतः एज लिमिट 21 ते 28 आहे. एज कॅल्क्युलेशन ॲज ऑन 1 जानेवारी 2022 होईल. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं वय सध्या 28 प्लस समथिंग आहे, 28 वर्ष 7 महिन्यापर्यंत आहे, हे सगळे विद्यार्थी सध्या अप्लाय करू शकतील. तर 21 ते 28 दोन्ही पोस्टसाठी आहे. असिस्टंटसाठी ग्रॅज्युएशनला मिनिमम 55% पाहिजे आणि असिस्टंट मॅनेजरला ग्रॅज्युएशनमध्ये 60% पाहिजेत. असिस्टंट मॅनेजरला एक तर ग्रॅज्युएशनला 60 चालतात आणि ग्रॅज्युएशनला 60 नसतील तर फक्त PG जरी असेल, ग्रॅज्युएशनला 60 नसतील आणि PG झाला असेल तरी पण चालतं. दोन्ही केसमध्ये त्यांनी स्पष्ट दिले की मुक्त विद्यापीठाची डिग्री चालणार नाही ह्या एक्झामसाठी. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन तुमचं 1 जानेवारी 2022ला कंप्लीट झालेलं पाहिजे बरं का. वर्क एक्सपिरियन्स कसलाही आवश्यकता नाही आहे. एज लिमिट 1 जानेवारीला कॅल्क्युलेट होईल. त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये मला वाटत नाही की कारण की पूर्णपणे गव्हर्नमेंटचा हिस्सा मेजॉरिटी नसल्यामुळं त्यांनी कसलंही रिझर्वेशन त्याला दिलेलं आहे. जनरल OBC असं कसलंही रिझर्वेशन दिलेलं नाही. असिस्टंट असो किंवा असिस्टंट मॅनेजर दोघांसाठी ऑनलाईन एक्झाम प्लस इंटरव्ह्यू. असिस्टंट या पोस्टसाठी सुद्धा ऑनलाईन एक्झाम आणि इंटरव्ह्यू दोन्ही पोस्टसाठी होणार आहेत. त्याच्यानंतर एक्झामचा जो पॅटर्न आहे तो एक्झामचा पॅटर्न मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहे. आपल्याला पहिल्यांदा इथे दिसतंय 2 तासाची परीक्षा, ज्याच्यामध्ये सेक्शनल टाईम लिमिट आहे. इंग्लिश 50, रिझनिंग 50, GA 50 आणि असिस्टंटसाठी न्यूमरिकल एबिलिटी आणि असिस्टंट मॅनेजरसाठी क्वांट अशा पद्धतीने 50. या पद्धतीने 120 मिनिटाचा पेपर आहे. नेगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे. पेपर हा फक्त इंग्लिशमध्ये असेल, सोबत हिंदीमध्ये नसणार आहे. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू जो आहे तो इंटरव्ह्यू त्यांनी दिले की टोटल नंबर ऑफ वेकन्सीच्या हिशोबानं आम्ही तशा रेशोमध्ये कॅन्डिडेटला इंटरव्ह्यूला बोलू. इंटरव्ह्यूचा शक्यतो रेशो हा 1:3 ह्या पद्धतीने असतो. फायनल सिलेक्शन जे त्यासाठी तुमचे रिटर्नचे मार्क्स प्लस इंटरव्ह्यू हे दोन्ही सुद्धा कन्सिडर करून तुमचा फायनल निकाल येईल. पण दोघांचं वेटेज किती असेल त्याबद्दल मात्र त्याने काहीही सांगितलेलं नाही. ॲप्लिकेशनची पद्धत एखाद्या टिपिकल IBPS एक्झामला तुम्ही जसं भरतात त्याच पद्धतीने करायचं आहे. सगळ्या कॅटेगरीसाठी असिस्टंट असो किंवा असिस्टंट मॅनेजर असो एक्झामची फीस 800 प्लस GST अशी फीस आहे. त्याच्यानंतर फीस जी ती ऑनलाईन मोडमध्येच भरायची आहे, बाकी कोणता दुसरा मोड नाही. जे आपल्याला टिपिकली एखाद्या IBPSचा फॉर्म तुम्ही ज्या पद्धतीने अप्लाय करता त्याच पद्धतीने आहे. कॉल लेटरचं डाउनलोडबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस कोणकोणते डॉक्युमेंट ठेवायचे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. जे एखाद्या IBPSच्या याच्यामध्ये असतं त्याच पद्धतीने कॉपी पेस्ट त्यांनी केलेले आहे. एक्झामचे सेंटर महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई, ग्रेटर मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद. सांगण्याचा मुद्दा अक्रॉस महाराष्ट्र जवळपास सगळीकडे सेंटर्स आहेत. त्याच्यानंतर पुढे आपण बघितलं की कॅन्डिडेट एकाच पोस्टला अप्लाय करू शकतो. जर मल्टिपल त्यांनी फॉर्म अप्लाय केले तर जो शेवटचा फॉर्म असेल तोच फॉर्म जो आहे तो ॲक्सेप्ट करण्यात येईल. हे सुद्धा त्यांनी सोबत सांगितलेलं आहे.
त्यानंतर आपण जर पाहिलं तर बऱ्यापैकी आता IBPS किंवा इन्शुरन्स ज्या एक्झाम IBPS घेतं त्याच एक्झामच्या हिशोबानं फोटो अपलोड आणि बाकी सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे तो याच्यानंतर आपल्याला जो पाहायचा आहे तो येतो बघा, की हा गव्हर्नमेंट जॉब आहे LIC हाऊसिंग फायनान्सचा की प्रायव्हेट जॉब आहे. याच्यामध्ये LIC जो आहे तो मुख्य प्रमोटर आहे. LICचा हिस्सा अजूनही स्वतःचा ह्या LIC हाऊसिंग फायनान्समध्ये 40% जास्त आहे. दुसरी गोष्ट, LIC स्वतः सगळ्यात मोठा स्टेक होल्डर असल्यामुळं LIC हाऊसिंग फायनान्सवर जी कोणती एक्झिक्युटिव्ह लेवलची टीम बसवायची आहे ती LIC कडूनच पाठवली जाते, की ज्यांचे जे LIC हाऊसिंग फायनान्सचे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर असतील किंवा इतर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असतील, हे सगळेजण LIC कडून प्रोबेशनवरती जातात आणि ते तिथं काम करतात. तर LIC आपला त्याच्यावर वर्चस्व ठेवून आहे. तर एवढा जास्त पगार मिळण्याच्या पाठीमागचं रिझन सुद्धा विद्यार्थ्यांना ते एक आहे. सर जे क्वांट आणि न्यूमरिकल ॲबिलिटीबद्दल बोललेले दोघांमध्ये फरक काय? हे असिस्टंटला लिहिलंय, हे ऑफिसरला लिहिलंय. ह्यामधला फरक मी तुम्हाला अंदाजे सांगतो. जो क्लरिकलचा पेपर येईल त्याच्यामध्ये न्यूमरिकल ॲबिलिटी 50 मार्काला दिले, म्हणजे 10 मार्काचं 10 ते 15 मार्काचं सिम्प्लिफिकेशन, 5 मार्काचं नंबर फ्रीज, 5 मार्काचं कंपॅरिझन व्हेरिएबल, एक 10 मार्काचं जे ते 10 to 15 मार्क्सचं DI आणि 10 to 15 मार्क्सचं अरिथमॅटिक. ह्या पद्धतीने पॅटर्न असेल. पण जिथे क्वांट लिहिलंय असिस्टंट मॅनेजरसाठी तिथल्या वेटेजमध्ये 5 मार्काचं ॲप्रॉक्सिमेशन, 5चं नंबर फ्रीज, 5चं कंपॅरिझन व्हेरिएबल, 15 ते 20 मार्काचं 20 मार्काच्या आसपास DI आणि 10 to 15 मार्क्सच्या आसपास अरिथमॅटिकचा पार्ट येईल. आलाच तर 5 मार्काला त्यामध्ये डेटा सफिशियन्सी आणि क्वांटिटीवाला पार्ट, हा क्वांटिटी बेस्ड इन्क्लुडिव्हल पार्ट हा त्यामध्ये येणार आहे. एक्झामची डिफिकल्टी लेवल हा माझा अंदाज आहे की ग्रामीण बँकेच्या POच्या प्रीपेक्षा किंचित जास्त पण मेन्सपेक्षा सोपी अशा हिशोबाने येऊ शकतो. त्यामुळं ग्रामीण बँकेच्या PO प्रीपेक्षा एक तर त्या लेवलची किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त ही डिफिकल्टी लेवल असू शकते. पेपरचा पॅटर्न हा ओल्ड पॅटर्न नुसारच होण्याचे चान्सेस आहेत. अशा एक्झाममध्ये न्यू पॅटर्नचे क्वेश्चन जे आपण एखाद्या SBI PO मेन्स किंवा IBPS PO मेन्समध्ये पाहतो असे क्वेश्चन्स मला तरी अपेक्षित नाहीत. त्याच्यानंतर लो वेकन्सीज आहेत सर, मी अप्लाय केलं पाहिजे का? तुम्हाला एक उदाहरण सांगतो. काल मी एका विद्यार्थ्याचं काउन्सिलिंग करत होतो. तो नाबार्डच्या एक्झामची तयारी करतोय. मागच्या वर्षी नाबार्ड ग्रेडेची त्याने मेन्स दिली होती आणि यावर्षी पण तो आला होता. मागच्या वर्षी त्याने स्पेशलिस्ट म्हणून अप्लाय केलं होतं ॲग्रिकल्चरचं असल्यामुळं. यावर्षी अप्लाय करताना तो जर्नलिस्टमधून करणार होता आणि जर्नलिस्टला अप्लाय केलं होतं. पण त्यानं मागच्या वर्षी काय RTI पण टाकले होते, ते पण त्याला दाखवले. ते पण त्यानं मला शेअर केले. ते दाखवल्याच्यानंतर मागच्या वर्षी लँड डेव्हलपमेंट अँड सॉईल ह्या पार्टसाठी 2 वेकन्सीज होत्या. यावर्षी फक्त एकच वेकन्सी आहे. मागच्या वर्षी ज्या आहेत त्या अराउंड 74 वेकन्सीज, ह्या वर्षी OBC प्लस जनरल मिळून एवढ्या वेकन्सीज आणि मागच्या वर्षी समथिंग 33. थोडी बहुत आकडेवारी मागे होऊ शकते. तर त्यांना अप्लाय करताना त्या 2 जागांसाठी अप्लाय केलं होतं आणि अप्लाय केली, सगळी प्रोसेस संपली की त्यांना RTI टाकून त्याच्यासाठी किती ॲप्लिकेशन आले ते हे सुद्धा मागवले होतं. आता शक्यतो नाबार्ड ग्रेडेसाठी सारखी ऑर्गनायझेशन मागच्या वेळेस त्यांना ज्यावेळेस अप्लाय केलं त्यावेळेस इकडचे ॲप्लिकेशन हे हजारात होते. मग ते 5,000 10,000 असू शकतात. हे असं आहे. इकडे नाबार्ड ग्रेड Aला त्या सॉईल सायन्स किंवा लँड डेव्हलपमेंटमधून आलेले फॉर्म फक्त 18 होते. तर त्याला असं वाटलं की यावर्षी मागच्या वेळेस 2 तरी वेकन्सी होत्या, यावेळेस फक्त मला एकच वेकन्सी आहे, मी अप्लाय करू की नको करू असं त्याचं म्हणणं होतं. म्हणून त्यानं जर्नलिस्टला अप्लाय केलं. मी त्याला उलटं सांगितलं, तू पलीकडेच अप्लाय कर, इथूनच अप्लाय कर. यावेळेस मला वाटतंय की मागच्या वेळेस 2 वेकन्सी होत्या म्हणून 18 तरी फॉर्म आले असतील. यावेळेला 1 वेकन्सी आहे, तर मला असं वाटतं की यावेळेला सिंगल डिजिट फॉर्म जे आहेत ते त्याच्यामध्ये येतील. कारण की तुम्ही जसा विचार करतात सगळेजण त्याच पद्धतीने विचार करतात आणि त्याच रेशोमध्ये फॉर्म जे आहेत ते येत असतात. हे खूप चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला MSC बँकेच्या केसमध्ये ह्या आधीही माझ्या सिद्ध करून दाखवलेलं आहे की सगळ्यांची जनरल मेंटॅलिटी किंवा सायकी तीच असते. ज्या एक्झामबद्दल तुम्ही खूप जास्त गवगाव करतात, जसं की SBIची एखादी क्लरिकलची एक्झाम, भले 5-1 हजार जागा काढतील, फॉर्म 10 लाख येतील, एका जागेसाठी 200 फॉर्म. जर 15 लाख आले एका जागेसाठी 300 फॉर्म, जर 12.5 लाख आले एका जागेसाठी 250 फॉर्म्स. तर अशा पद्धतीनं त्याच रेशोमध्ये सगळ्या गोष्टी चालत असतात. त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे लक्ष देता, तुमचा अभ्यास असिस्टंटचा अभ्यास आहे की असिस्टंट मॅनेजरचा अभ्यास आहे, त्याच्यानंतर साधारण तुम्ही तिथं मिळत असलेल्या फॅसिलिटीज या सगळ्या गोष्टी तुम्हाला ओके असतील तर मला असं वाटतं तुम्ही अप्लाय केलं पाहिजे. तुम्ही सध्याला ह्या घडीला जे लोक विचार करतात तेवढं खूप जास्त वेकन्सीचा विचार करता कामा नाही.
त्याच्यानंतर जितके काही बेनिफिट्स आहेत अदर दॅन जॉबसाठीचे, हे सगळे बेनिफिट्स एखाद्या बँक जॉब इतके किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे. साधं गोष्ट बघा, तुम्ही असिस्टंट मॅनेजरचा जो बेसिक आहे तो 53,000 आहे, जो बँकेच्या केसमध्ये 36,000 आहे पीओचा. त्याच्यानंतर हा एक्सपिरियन्स माझा स्केल 2 स्केल 3 ज्या बँकांमध्ये जागा निघतात त्यासाठी कामाचा असेल का, तर काही ठिकाणी हो, काही ठिकाणी नाही. जसं की ग्रामीण बँकेच्या स्केल 2च्या जागा निघतात, ते असं म्हणतात की अनुभव पाहिजे 2 वर्षापेक्षा जास्त इन फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, तिथे चालतं. जिथं फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे मध्ये तिथे चालतं. जिथं होम फायनान्स, आता काल परवा सेंट्रल बँकेच्या सेंट बँक होम फायनान्सच्या जागा निघाल्या होत्या, तिथं चालतो. पण बँकांमध्ये विचारत असताना बँकांमध्ये जर होम फायनान्सचा जर अनुभव असेल, हाऊसिंग फायनान्सचा, तर हाऊसिंग फायनान्स असेल तर त्या वेगळ्या वेकन्सीज निघतात, एक तर तिथं चालतं. किंवा जर वेगवेगळ्या नॅशनल बँकांमध्ये जागा निघताना एनी फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये ते चालतं. तर त्यामुळं तुम्हाला ॲड बघून काहीमध्ये चालतं, काहीमध्ये चालत नाही. हा मार्केटिंग जॉब आहे का, तर बिलकुल नाही आहे. LICच्या ज्यावेळेस पाठीमागे असिस्टंटच्या वेकन्सी झाल्या 2019मध्ये, विद्यार्थ्यांनी तेच निगेटिव्ह केलं होतं की याच्यामध्ये मार्केटिंग सांगतात का. तर तुम्ही आता विचारा LIC असिस्टंटला किंवा LICच्या EOला, तर त्यांना अजूनपर्यंत ते मार्केटिंगच्या कोणत्या ॲक्टिव्हिटीजमध्ये डायरेक्टली इन्व्हॉल्व्ह करून घेतलेले नाही, ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रोलमध्ये आहेत. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्यामध्ये कोणती प्री मेन्स एक्झाम नाही, एकच एक्झाम आहे. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू, एकच एक्झाम आणि इंटरव्ह्यू, त्या बेसिसवर फायनल सिलेक्शन आहे. जे की तुम्हाला इतर नॅशनल बँकांच्या केसमध्ये करावं लागतं की एक्झाम देत असताना प्री प्लस मेन्स द्यावं लागते, किंवा ऑफिसर असेल तर प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू द्यावा लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टींमधली झंझट जी ती कंपॅरेटिव्हली इकडे कमी आहे. तर बाकी ह्याच सगळ्या गोष्टी मला सध्याला डिस्कस करायच्या होत्या. मला असं वाटतं सगळे पॉईंट्स जे आहेत ते सगळे पॉईंट्स मी त्यानिमित्ताने डिस्कस केलेले आहेत. अजूनही तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याची लिंक अवेलेबल करून दिलेली आहे. तर तुम्ही जाऊन ती लिंकच्या माध्यमातून ही सगळी ॲडव्हर्टिजमेंट व्यवस्थित वाचा आणि त्याच्यानंतर ठरवा की तुम्हाला अप्लाय करायचं आहे. काही डाऊट असतील तर डाऊट खाली तुमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका, सो दॅट अपकमिंग व्हिडिओमध्ये मला हे डाऊट क्लिअर करता येतील. धन्यवाद.